काय भूमिका आहे तुमची? साधारणपणे काल तुम्ही मुख्यमंत्र्यांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. रात्रीच्या सगळ्या घटनावळी पाहता काय भूमिका? खरं तर मुख्यमंत्री महोदयांच्या तोंडी ओबीसीची भाषा कधी येत नाही, म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांचं लक्ष ओबीसीच्या प्रश्नांकडे, ओबीसीच्या आक्रोशाकडे जावं म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना काही वास्तव प्रश्न विचारलेले आहेत. त्यामध्ये वावगा आम्हाला काहीच वाटत नाही. आणि दुसरा तुमचा प्रश्न की रात्रीच्या घडामोडी घडल्या. रात्रीच्या घडामोडी खरं तर रात्री उशिरा या रोडवरून जाता येता 4-4, 5-5 गाड्यांच्या झुंडी यायच्या, थांबायच्या, जायच्या आणि रिपीट अगेन सारख्या त्या गाड्या यायच्या. आणि मग पोलिसांनी थोडीशी एक प्रिकॉशन म्हणून काही बॅरिकेटिंग वगैरे केलं तर पोलिसांवर आरेरावी सुरू केली. आणि पोलिसांवर आरेरावी ठीक आहे, पोलिसाचा त्यांचा प्रश्न होता, पण लगेच त्यांनी घोषणा सुरू केल्या. मग घोषणा सुरू केल्यानंतर ऍक्शन रिॲक्शन ओबीसीच्या बांधवांनी घोषणा दिल्या. हा प्रश्न त्यांनाच विचारा, कुणी घोषणेला सुरुवात केली? मीडियाकडे सगळं कव्हरेज आहे. हाकी सर, मला एक विचारायचं की म्हणजे तुम्ही ताळतंत्र सोडू नये असं देसाईंचं म्हणणं आहे. शंभूराज देसाई म्हणाले की ताळतंत्र सोडून बोलू नये. मुख्यमंत्री हे सर्व घटकाला, सर्व समाजाला एकत्रित घेऊन चालत आहेत. ताळतंत्र म्हणजे काय या शब्दाचा अर्थ जरा देसाईंनी सांगावा. आणि मिस्टर देसाई काल बोलल्यानंतर तुम्हाला आम्ही आठवलो का? याच्या अगोदर तुम्हाला कधी आठवलो का? आणि देसाई, ताळतंत्र बाळगण्याचा सल्ला तुम्ही जरांगेंना द्या ना. आणि याच देसाईच्या सांगण्यावरनं रात्री जरांगेंनी सलाईन लावून घेतलेले, रात्रीच उपोषण संपलेलं आहे जरांगेंचं. कायद्याच्या भाषेत रात्रीच जरांगेंनी उपोषण सोडले त्या देसाईंच्या सांगण्यावरनं. 4 सलाईन घेतलेत. सलाईन लावून कुठं उपोषण असतं का? आणि 2 दिवस उपोषणानं व्याकुळ झालेले जरांगे आज प्रेसमध्ये वाटेल ते बोललेले आहेत, पाहिजे तेवढे बोललेले आहेत. आणि सर्व महाराष्ट्र पाहतोय या गोष्टीकडे. सीएमच्या बाबतीत तुम्ही जे काल आरोप केले, 2 नंबरच्या धंदेवाल्यांना तुमचं प्रोटेक्शन आणि यापूर्वी देखील तुमचं टार्गेट मुख्यमंत्री राहिलेलं आहे. जरांगेंचं टार्गेट ते भुजबळ असतात आणि फडणवीस असतात. तसं तुमचे मुख्यमंत्री आहेत. नाही, मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री हे अथॉरिटी पर्सन आहेत. मला मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या 2 नंबर धंद्याचा खूप झोंबलं त्या देसाईंना. मला एक सांगा बनाव, छत्रपती संभाजीनगरचे जे खासदार आहेत त्या खासदारांचे दारूचे धंदे किती आहेत? किती लायसन मिळाले एका व्यक्तीला? आणि एवढे लायसन खासदार असणाऱ्या, आमदार असणाऱ्या, मंत्रिपदावर असणाऱ्या माणसाला दारूचा धंदा एवढा सापडला का? दारूचा धंदा कायद्याच्या सभागृहात देशाच्या संसदेमध्ये गेलाय तो, काय नाव बरं त्यांचं? भुमरे, संदीपान भुमरे. काय स्पेशालिटी आहे संदीपान भुमरेंची सांगावी देसाईंनी. अजून खूप नाव आहेत माझ्याकडं, मी त्याची रांग लावेन. पण भुमरेची काय खासियत आहे? 2 नंबर धंदाच ना. देसाई, तुम्ही उत्पादन शुल्क मंत्री आणि भुमरे दारूच्या धंद्यांचा मालक, आणि तुम्ही म्हणताय ताळतंत्र सोडलं, 2 नंबर धंदे. सांगा बरं मुख्यमंत्री महोदय, तुमचा सहकारी मंत्रिमंडळातला माणूस, त्याला दारूचा धंदा करावासा वाटतो. तो आमच्या 18 पगड जातीच्या ओबीसीच्या आरक्षणावर संसदेत काय बोलल बरं? सांगा बरं. जरांगे पाटलांनी तुमच्यावरती टीका केली आणि ते असं म्हणाले की तुम्ही कधी मंदिरात बसता, कधी आमलेटच्या गाडीवर बसतात. तुम्ही पंढरपुरात जायला पाहिजे, धनगरांच्या गेलो होतो. इथं का बसता? जरांगे पाटलांच्या माहितीसाठी सांगतो, मी पंढरपूरमध्ये गेलो होतो, प्रेस सुद्धा केलेली आहे. दुसरी गोष्ट, जरांगे पाटील म्हणतात की धनगराचा प्रवर्ग वेगळा आहे. फक्त धनगराचा प्रवर्ग नाही ना वेगळा, बंजाराचा पण प्रवर्ग वेगळा आहे, वंजारीचा पण प्रवर्ग वेगळा आहे. विजयंती मध्ये येतात हे सगळे. आणि मग जरांगे, तुझं आणि धनगराचं जर भांडण नसल, वेळोवेळी सांगतो तू, तर तू पंकजा मुंडेंना पराभूत करण्यासाठी झक मारायला गेला होता का तू तिथं? दुसरी गोष्ट, महादेव जानकरांचा पराभूत व्हावा म्हणून रात्रंदिवस बैठका कुणी घेतल्या? तिसरा प्रश्न, जरांगे, तू ज्या गावामध्ये, ज्या एरियामध्ये राहतो त्या वडीगोद्रीचे झडपी सदस्य देवीदासराव खटके, बंशीधर आटोळे हे ओबीसी मधून पंचायत राज मध्ये सदस्य झाले, झडपी मेंबर झाले का विजयंती मधून झाले? या प्रश्नाचं उत्तर दे बरं. यूपीएससीला धनगर बांधव, वंजारा बांधव, बंजारी बांधव अप्लाय करतात, ते ओबीसी मधून करतात का एनटी मधून करतात? कसं एनटी वेगळं आहे आणि कसं ओबीसी वेगळं आहे ते सांग बरं. धनगर समाजाची लोक कुठेतरी एखादा नगरसेवक, कुठेतरी महापौर, सोलापूरच्या महापौर अरुणाताई वाकसे
या धनगर समाजाच्या आहेत, त्या ओबीसी मधून झाल्या का एनटी मधून झाल्या? जरा अभ्यास कर, थोडा सल्ला घे. काहीतरी बोलत असताना धनगर वेगळा आहे, धनगर वेगळा आहे, धनगर वेगळा आहे, धनगर वेगळा आहे. कसा वेगळा आहे? लाज वाटली पाहिजे अशी वक्तव्य करत असताना. धनगर समाज ओबीसीच्या 27% 3.5% रिझर्वेशन घेतो. वंजारी बंजारा समाज या 27% आरक्षण घेतो. हे फक्त शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला महाराष्ट्रामध्ये बायफर्गेशन आहे. पण पंचायत राजमध्ये हा ओबीसी मध्येच आहे. ज्यावेळी स्क्रुटिनी होते त्यावेळी ओबीसी मध्येच होते. रोस्टर ठरतो त्यावेळी ओबीसीच्या 27% रिझर्वेशनचा अभ्यास केला जातो किंवा 27%च पर्सेंटेज बघितलं जातं. जरांगे अक्कल नाही, काडीची अक्कल नाही, काडीची. आम्हाला वाईट या गोष्टीला तुला नाही आम्हाला माहितीये, पण मुख्यमंत्री तुझ्या तालावर नसतो. तो देसाई कालचा उठसूट इकडे येतो. देसाई तुला दिसलं का एखादं ओबीसीचं आंदोलन आणि सगळ्या जातींना बरोबर घेऊन चालतो मुख्यमंत्री? कसा चालतो सांग बरं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला हवी आहेत. जरांगेंच्या समर्थनार्थ बीड आणि उस्मानाबादला बंद पाळण्यात येतोय. बऱ्याच ठिकाणी हा बंद पाळला जातो, त्याच्याबद्दल काय भूमिका आहे? अरे बंद, हे बघा, लोकशाही मार्गाने कधी काही करावं त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, पण वक्तव्य करत असताना ताळतंत्र ठेवून वक्तव्य करावं. आता तो ताळतंत्र शब्द हा देसाईंचाच आहे. परत जरांगे हा मनोरुग्ण माणूस आहे. 6 आंदोलनामध्ये 6 मागण्या करणारा माणूस आहे. धनगर आणि ओबीसी वेगळे आहेत म्हणणारा मनोरुग्ण माणूस आहे. त्याला माहिती नाही काही सुद्धा आरक्षण महाराष्ट्रातलं. पण त्याला माहिती नाही, मुख्यमंत्र्याला माहिती नाही का? जरांगेकडून दरवेळेस हेच सांगितलं जातं की धनगरांचं आमचं काही वैर नाही, तुम्ही जर आमच्या विरोधात भूमिका घेत असाल तर आमचाही तुमच्या विरोधात नाईलाज आहे असं प्रकारचं. अरे जरांगे, लाज वाटते. जरांगे, तू ज्यावेळी ओबीसी मध्ये येशील त्यावेळी धनगर तुमच्या कॉम्पिटिशनला टिकल का? धनगर वेगळा आहे का? वडीगोद्रीच उद्या झडपीचं ओबीसीचं आरक्षण पडलं, धनगर कुठं जाईल? एनटी मध्ये. एनटीचं आहे का आरक्षण? कुठे एनटीचं आरक्षण आहे ते तर समजून घे ना थोडं. शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला फक्त विजय एनटीचा 10-12% स्लॉट वेगळा केलाय. याचा अर्थ असा नव्हे, आणि तो बी लिगली नाही, असं कुठेही देशातल्या कुठल्याही राज्यात नाही. बाय फर्गेशन केलंय शिक्षण आणि नोकरीच्या एंट्री पॉइंटला विजय एनटी अ ब कड. याचा अर्थ असा नव्हे की ते ओबीसी मधनं बाहेर गेलेले आहेत. बोला. परिस्थितीमध्ये गॅजेटियर हे कुठल्याही अँगलनी कुठल्याही लिगल ऍस्पेक्टवर टिकणारं गॅजेटियर नाही. गॅजेटियर मध्ये कुठेही मराठा समाज मागास वर्ग आहे असं दिसत नाही. या गोष्टीचं ना मुख्यमंत्र्याकडे उत्तर आहे ना कुठल्याही आयोगानं. हो, आयोग 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 11 वर्ष गेले, घेऊन आले. मग ओबीसी मधल्या अनेक जाती आहेत, 100 जाती अशा आहेत की त्या एससी मध्ये आहेत, एसटी मध्ये आहेत, पण महाराष्ट्रात ओबीसी मध्ये आहेत. मग हैदराबाद गॅजेट, हैदराबाद मधले जर डॉक्युमेंटरी घेऊन तुम्ही काय करणार असाल तर मग गोवा, तमिळनाडू सांगू तुम्हाला, हा जो मध्ये एससी मध्ये त्या शेतावर जाऊन कुणबावा करावा लागतो. स्वतःच आहे, त्याची आडनावं, त्याची नावं, त्याचं गावातलं प्रेस्टीज, त्याची गावातली इज्जत आणि रिझर्वेशन. आता किती वेळा, खूप वेळा सांगून झाले. पोलीस प्रशासन बघून गेलं ना, काय त्याचं राज्य आहे? गुंड्याचं राज्य आहे का? आंदोलन करतो, तू गाव वेटीस धरतो, त्यावेळी इतरांना त्रास होत नाही का? समाजाला धनगडमध्ये टाकण्याची प्रक्रिया वेगळा लढा आहे. काय धनगर समाजाची 4 पिढ्यांची लढाई आहे. मी कायदा मानणारा माणूस आहे, वेगवेगळ्या कमिशनच्या आणि संविधानाच्या तरतुदी मानणारा माणूस आहे. त्यामुळे शासनाने विचार करावा ना. शासनाने विचार, याचा अर्थ असा की अजून एसटी कुठं 4 डोंगराच्या पलीकडे आहे, आम्हाला सूट बूट मिळणार आहे तोपर्यंत
घ्यायचा विचार आहे का जरांगेचा आणि मुख्यमंत्र्याचा? म्हणजे धनगराला यातनं बाजूला काढायचं आणि ओबीसी बरा बलुते तुमच्या बरोबर कॉम्पिटिशन उतरणार आहेत का? बिचारे मायक्रो ओबीसी म्हणून राहतात गावगाड्यामध्ये, एक एक घर राहतं की ज्याला तुम्ही कायम टार्गेट केलं, त्यांच्या दुकानावरती घरावरती हल्ले केले. जरांगे तुम्हाला टीट फॉर टॅट जशा तसं उत्तर मिळेल. धनगर समाज जर एसटी मध्ये गेला तर मग आपोआप तुमचा स्वतःचाच प्रवर्ग चेंज अहो जर तर कानवटे साहेब जर तर काय बोलताय हो? जर तर आहे ना, झालं तर मी देईन ना उत्तर, खूप छान उत्तर देईन. मी पण उपोषण केलंय. प्रक्रिया सुरू झाली आणि प्रक्रिया सुरू, सरकारला अधिकार आहेत का? अधिकार अजिबात नाही. मुख्यमंत्र्याला धनगरांच्या एसटी बद्दल GR काढायचा कुठलाही लिगल अधिकार नाही. सांगतो अधिकार, हा अधिकार संसदेचा आहे. एसटी संदर्भात बोलताय तुम्ही, हा अधिकार संसदेने ठराव केल्यानंतर तो अर्ज यायचा आहे रजिस्टर ऑफ इंडिया आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या सहीला ते प्रकरण जातं आणि मग परत संसदेकडे ते येतं आणि मग GR मध्ये मुख्यमंत्र्यांना कुणी दिला हा अधिकार? संसदेचा अधिकार मुख्यमंत्र्यांना शिफ्ट झाला काय? तुम्हीच सांगा मला. ही जी प्रक्रिया सुरू आहे ती फसवणूक आहे. ती फसवणूक आहे आणि मराठा समाजाच्या रिझर्वेशन संदर्भात जेवढे GR काढलेले आहेत हे इलॉजिकल, इलिगल, अनकॉन्स्टिट्युशनल आणि फेक सगळ्या गोष्टी आहेत. अहो राणे समिती, गायकवाड आयोग, काय झालंय हो? काय महाराष्ट्राच्या वाट्याला काय काय त्याच्यातून हे झालंय? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट, तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ म्हणजे छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, जजमेंटच वाचत नाहीत. कुणी आंदोलन उभं केलं लगेच समिती नेमली, कुणी आंदोलन उभं केलं लगेच GR काढला. काय चाललंय? कायद्याचं राज्य आहे हे. मला वाटतं या महाराष्ट्राचा कोण अटॉर्नी जनरल कोण असेल, मला वाटतं त्याचं मुख्यमंत्री ऐकत तर नसतील किंवा त्या अटॉर्नी जनरलला हे विचारत तर नसतील. आरोप आहे माझा मुख्यमंत्र्यांवरती. घटनेशी द्रोह करताय तुम्ही, घटनेची तत्व पाळत नाही तुम्ही. काल मुख्यमंत्र्यांवरती आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले. मी असं बोललेलो होतो की ओबीसीचे बांधव फक्त यांना शाखा प्रमुखासाठी चालतात, झेंडा लावायला, दांडा लावायला, गमजा गळ्यात टाकायला चालतात. पण ज्यावेळी विधानसभेमध्ये जायची वेळ येते, लोकसभेमध्ये जायची वेळ येते, त्यावेळी दारूचे गुत्तेदार, 2 नंबर धंदे करणारे, माझ्याकडे डझनावारी लिस्ट आहे. ती लिस्ट मी महाराष्ट्राला सांगू शकेल. 2 नंबरचे धंदे करणाऱ्या माणसांना तुम्ही आमदारकीची आणि खासदारकीची तिकीट देता. काय काय ते आमच्या 18 पगड जातीच्या सामाजिक न्यायाची भाषा त्या कायद्याच्या सभागृहात बोलतील? तुमच्यावर अजून एक टीका करण्यात आली जरांगे पाटलाकडून. ते म्हणतात की तुम्हाला कसा दिसतो तो, सर्व रंग त्याच्या अंगात आले, सरड्यासारखं रंग आहे. कसे? कुठले सर्व रंग? तुम्ही बघताय सगळेजण. कुठले म्हणजे गळ्यातले बोलताय का कुठले रंग? त्यांनाच विचार आहे काय बोलतील. काय हा काय प्रश्न आहे का? तर काय काय बोलतो? रंग म्हणजे काय? कसले रंग? रंग अहो सर्व रंग आलेत. रंग म्हणजे हे बघा, माझ्या गळ्यात जर असतील, बाबासाहेबांनी हा निळा हा युनिव्हर्सल कलर आहे, या रंगामध्ये सगळे रंग मिक्स होतात. हा पिवळा रंग आहे, समतेचा पिवळा रंग आहे. हा महाराष्ट्राचा आराध्य दैवत खंडोबाचा कपाळ भरून आडवं समांतर चालणारा, जमीन आबाळाचा मुखा घेणारा नाही. मी श्रेष्ठ, मी 96 कुळी, मी 92 कुळी, अजिबात नाही. आम्ही प्रवर्गाची भाषा बोलतोय, आम्ही समतेची भाषा बोलतोय, 450 जातींची भाषा बोलतोय. आणि हा हिरवा रंग शेतकऱ्यांचा आहे आणि हा भगवा रंग त्यागाचं प्रतीक आहे. हे रंग आलेत माझ्याकडं, माझ्या तिरंगी झेंड्यामध्ये आहेत. गळ्यातल्या रंगाबद्दल बोलत, मग कुठला रंग? अजून कुठला रंग आहे? मग त्यांच्याकडून अजून डिटेल प्रश्न विचार, मग या आपल्याकडे, मग सांगू शकतो. माझा तो रंग आहे तोच. पहिल्या उपोषणात पण 1.5 कोटी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले 1 वर्षामध्ये. तेच आम्ही ऍक्शन टेकन रिपोर्ट मागितलाय मुख्यमंत्र्याकडे की जरांगे म्हणतायत 54 लाख आणि तुम्ही म्हणताय ओबीसी आरक्षणात धक्का लागला नाही. 1.5 कोटी म्हणतात. नक्की खरं कोण बोलतोय? मुख्यमंत्री महोदय, आम्ही जे काल बोललो तुम्हाला एवढं लागलं, झोंबलं, खरं कोण बोलतोय? जरांगे बोलतायत का तुम्ही बोलताय? सांगा ना आम्हाला पुढे येऊन. तुम्ही म्हणताय धक्का लागत नाही आणि ते म्हणते आम्ही घेतलोय. काल परवा 8 सरपंचांची यादी लोकमत पेपरला जाहीर झाली. कुणबी मधून सरपंच आले. भारतरत्न पुरस्कार द्या जरांगेला. ह्याच्या अगोदर कोण सरपंच झाला नव्हता महाराष्ट्रात. लाज वाटते राव असल्या गोष्टी, असली कृत्य करत असताना आणि अशा गोष्टीचं श्रेय घेत असताना.
काल मनोज जरंगे संध्याकाळच्या राड्यानंतर बोलताना असं म्हणाले की हे सगळे देवेंद्र फडणवीसांवर त्यांनी पुन्हा आरोप केले. ते म्हणाले की आयुष्यात पुन्हा भारतीय जनता पार्टीला वर येऊ देणार नाही. निवडणुकीत उतर ना दादा, भाजपला पराभव कर, उमेदवार उभे कर. सामाजिक न्यायाची, गरजवंताची, शोषितांची लढाई लढायची आपल्याला. राजसत्ता अंतिम आहे, मान्य आहे, पण आता काय आहे, ताटात वाढलंय. जी लोक जबाबदार आहेत त्या जबाबदार लोकांना जर जरांगे बोलणार असतील तरच प्रश्न सुटेल ना. दुसरा मुद्दा, या तुमची सगळी उपोषणं संपल्यानंतर काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. जरंगे अधूनमधून म्हणतात की मी निवडणुका लढवणार आहे, आमचं जर मागणी मान्य नाही केली तर तुम्ही निवडणुकीकडे कसं बघता? आम्ही निवडणुकीकडे एकच बघतोय, आमच्या आंदोलनाकडं, आमच्या समस्यांकडं, आमच्या सामाजिक न्याय हक्काच्या, मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या बाबतीत जे जे आमदार बोलले नाहीत, जे जे खासदार बोलले नाहीत, जे जे पक्ष बोलले नाहीत, आणि पक्षांनी नरोवा कुंजरोवा भूमिका घेतलेली आहे उद्धव ठाकरेंसहित. कारण ज्या उद्धव ठाकरेंच्या, बाळासाहेबांच्या पक्षामध्ये ओबीसीचा भरणा खूप मोठा आहे बेस लेवलला, ते उद्धवजी फक्त म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता काय करायचं ते करा. अरे पण त्याच्या पुढे बोला ना. आम्हाला उत्तर पाहिजेत. या सगळ्या लोकांना आम्ही बायकॉट करणार आहोत. ओबीसी फक्त ओबीसीला मतदान करेल. शरद पवारांची तर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. जाणता राजा, अनेक वेळा मुख्यमंत्री, घरातली सगळ्यात महत्वाची पद कायम घरात. त्या शरदचंद्रजी पवारांनी मंडल आयोग इम्प्लिमेंट होताना ते मुख्यमंत्री होते. असं म्हणलं जातं की महाराष्ट्रात पहिल्यांदा कायदा पारित झाला, मग नंतर बाकीच्या राज्यांनी निर्णय घेतला. मग शरदचंद्रजी पवार, अरे हे मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, हे प्रतिनिधित्वाचं आरक्षण आहे, का म्हणत नाहीत? जरांगे पाटलांकडे रात्री अपरात्री येऊन पवार फॅमिली भेटते, पण ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एकदाही पवार फॅमिली कुठेही जाताना दिसून येत नाही. पवार हे महाजातीयवादी पवार आहेत, महाजातीयवादी. महाराष्ट्रातले कारखाने कुणाला दिलेत बघा, आमदारकीची तिकीट कुणाला दिलेत बघा, खासदारकीची तिकीट कुणाला दिलेत बघा. बघा ना, काढा लिस्ट. ज्या धनगर समाजाने, धनगर पुळका येतो ना यांना, धनगराचा एकही खासदार देशाच्या संसदेत जाऊ शकत नाही. आणि पवारांचे जेवढे आमदार खासदार आहेत त्याचा बेस वोटर धनगर आहे. 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 धनगरांना खोळे समजता. एक प्रतिनिधित्व, कायद्याचं समतोल प्रतिनिधित्व नसेल, विकास कसा होणार? प्रश्न कसे मांडले जाणार? कोण भुमरे काय मांडल, कुठल्या भाषेत बोलल भुमरे संसदेत? येतं का त्याला इंग्लिशचा काय एखादा शब्द? स्पेलिंग तर येते का? भुमरे, दारूचा गुत्ता चालवणारा तू. देसाई उत्तर पाहिजे. राग आला ना कालच्या वक्तव्याचा, या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तो कोण गायकवाड फायकवाड? काय रे त्याची लायकी? काय लायकी? काय संसदेत किती वेळा बोलला? या प्रश्नाची उत्तर पाहिजेत. अजून घेऊ का नावं? 7-8 नावं घेऊ. एकनाथराव शिंदे हे 2 नंबर धंद्याच्या टोळीचं नेतृत्व करतात आणि मुख्यमंत्री पदावर बसलेत. हे फुले शाहू आंबेडकरांच्या 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेले मुख्यमंत्री मात्र एका जातीचं काम करतायत. आमचा थेट आरोप आहे. दुसरा मुद्दा असा आहे यामध्ये की तुम्ही उद्धव ठाकरे, शरद पवार किंवा सगळ्या पक्षांवर बोलतात, मात्र दोन्ही बाजूला काँग्रेस सारखा जो पक्ष आहे तो नामा निराळा निघतो आणि अगदी अवसायनात निघालेला पक्ष आता राजकीय लढाईमध्ये सगळ्यात पुढे चाललाय. पण त्याच पृथ्वीराज बाबा चव्हाणचं कीव करावीशी वाटते या दरबारी माणसाची. तो कधीही ग्रासरूटला फिरला नाही. पृथ्वीराज बाबा हा कधीही ना मराठवाड्यात गेला, ना विदर्भात गेला, ना पोरादेवीला गेला, ना धनगराच्या आरेवाडीला गेला असला तर मला एक फुटेज द्यावं. हा पृथ्वीराज बाबा चव्हाण कधी भगवानगडावर गेला ना, कधी भटक्यांच्या पंढरीला. का म्हणतोय मी हे? त्याला माहितच नाही की महाराष्ट्रात ओबीसी आणि भटके राहतात किती. तोच काल परवा अंतरवलीला येऊन कुणाला भेटतो? जरांगेंना भेटतो. आणि ह्याचे नेते मात्र, शीर्षस्थ नेते राहुल गांधी म्हणतात की ओबीसीची जातनिहाय जनगणना करा, ओबीसीला न्याय मिळवून द्या. काँग्रेस खूप सहानुभूती काँग्रेसबद्दल, बोलतच नाही ओबीसी बद्दल. आणि ह्यांचे महाराष्ट्रातले नेते विश्वजित कदम, विशाल पाटील, तुमचे हे आपल्या देशमुखांचे वारस धीरज देशमुख, कल्याण काळे, एक माणूस ओबीसी बद्दल बोलत नाही. एक माणूस. राहुल गांधींना आम्ही या गोष्टी सांगू. आम्ही तारीख वेळ मागितलेले. जोपर्यंत या संस्थानिकांच्या हातात काँग्रेस आहे तोपर्यंत या संस्थानिकापुरतीच काँग्रेस राहणार. कितीही त्यांनी आपटू द्या.
देवेंद्र फडणवीस पाठीमागे म्हणाले होते की भारतीय जनता पार्टीचा ओबीसी डीएनए जो आहे तो ओबीसीचा आहे. तुमचं देवेंद्र फडणवीसांनी सॉफ्ट करणार आहे. पण ते तसं अलीकडच्या कालावधीमध्ये ते ज्यावेळी जबाबदारीच्या पदावर गेले त्यावेळी ओबीसीकडे त्यांचं दुर्लक्ष झालंय, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आरोप यासाठी आहे, ओबीसी जर भाजपचा डीएनए असेल तर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, जाऊ दे आमची ओबीसीची बाजू पण नका घेऊ, तुम्हाला राजकारणाची भीती वाटत असेल, पण सामाजिक न्यायाची तरी भूमिका घ्या. ज्या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदी असताना लाखो उद्योजक मराठा समाजाचे उभे केले. प्रवीण दरेकर म्हणाले की 5,500 कोटीचं व्याज आम्ही भरतोय. तेच उद्योजक जरांगे पाटलांच्या गळ्यात हार घालताना दिसून येत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी सारथीला आणि स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी उपलब्ध करून दिला 1000 कोटीचा, ते सगळी माणसं आज देवेंद्र फडणवीसांच्या नावानं शिव्या घालतायत रात्रंदिवस. देवेंद्र फडणवीस, आम्ही काय केलं ओबीसीनी, भटक्या विमुक्त जाती जमातीने? आम्हाला उत्तर पाहिजे. ज्या माणसानं तुम्ही मोठं करायचा प्रयत्न केला, तुमच्या पक्षात प्रवेश दिले, त्यातला एकही माईचा लाल तुमचा येऊन डिफेन्स करताना दिसून येत नाही. देवेंद्र फडणवीसांनी हे 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 काम केलं म्हणून सांगताना दिसून येत नाही. ना शिवेंद्रराजे येतो, ना उदयन महाराज येतात, ना अजून कोण येतं, ना विखे पाटील येतात. कोणच येत नाही देवेंद्र फडणवीसांच्या डिफेन्सला. काम तर देवेंद्र फडणवीसांनी फक्त आणि फक्त तेच केलं, आमच्या ओबीसीकडे दुर्लक्ष करण्याचं काम केलंय. आणखी एक राजकीय प्रश्न विचारतो. राज्यामध्ये एक नवी तिसरी आघाडी स्थापन झाली आहे, त्याच्यात राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू आणि इतर काही पदाधिकारी आहेत. त्यांनी सुद्धा या सगळ्या स्पेसमध्ये स्वतःची, बच्चू कडू ओबीसी बद्दल कधीही बोललेले नाहीत, उलट ओबीसीच्या विरोधात भूमिका घेतलेली. बच्चू कडूंचा प्रश्न संपला, जिथं बच्चू कडू तिथं ओबीसी जाणार नाहीत. दुसरा प्रश्न कुणाचा, कोण आहेत अजून? राजू शेट्टी, संभाजीराजे. संभाजीराजेंचा तर विषयच येत नाही. बघा, ते जाऊ द्या कोण आहेत काय आहेत मला माहिती नाही, पण ओबीसीच्या बाजूने भूमिका न घेणाऱ्या माणसांच्या अलायन्समध्ये ओबीसी कधीही सहभागी होणार नाही. त्यांनी ओबीसी बद्दल भूमिका जाहीर करावी, मग आम्ही पुढचा विचार करू. तिसरं आव्हान आहे, कुठली तिसरी आघाडी, काय अजेंडा आहे? सत्तेमध्ये राहणारा बच्चू कडू, भाजपच्या बळावरती संसदेत जाणारे आपले राजे कोल्हापूरचे, काय आम्ही विश्वास ठेवायचा त्यांच्यावर? ओबीसीनी कधी बोलले? संभाजीराजे, ज्या शाहूराजाचा वारसा सांगतात संभाजीराजे, त्या समतेचं आरक्षणाचं तत्व जर शाहूराजाला माहित नसेल, आपल्या संभाजीराजाला माहित नसेल, का आम्ही त्यांच्या अलायन्स मध्ये जावं? ओबीसीची ठाम भूमिका घेणाऱ्या पक्षाचा प्रमुख नेता तो आमचा सहानुभूतीदार असेल. तुम्ही स्वतंत्र लढणार? बघा, आम्ही लढायचं सोडा, आमची मंडळी ठरवतील, पण आम्ही पाडायचं कोणाला हे मात्र ठरवलंय. यादी आहे आमच्याकडं, ती पण कधी जाहीर करू. त्याची सुरुवात घनसावंगीपासून असेल, गेवराईपासून असेल. एकत्र आमदारानं माघारच घेतल्या, लढाईच्या अगोदर शस्त्र खाली टाकलेत. मग अजून काय काय होणार आहे बघत राहा फक्त. आबा बोला. काल तुम्ही खोकेचा आरोप केला होता, आबा आबा काय ठीक आहे. खोके तुम्हाला म्हणायचं कोणाला? शिंदे गटाला. घ्या 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 सगळे लावून. हो भाई. काल तुम्ही खोके 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 असा आरोप केला होता, तुमचा रूप कोणाकडे होता? तर ज्या लोकांनी जरांगे नावाच्या 42 माणसाला खोके आणून दिले त्यांना आम्ही खोके आणून दिलेच म्हणणार ना. या खोक्यांच्या जीवावर हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलनामधून दहशत माजवण्याचं काम, ओबीसीवर अन्याय करण्याचं काम या राज्यामध्ये सुरू आहे आणि वारंवार ते सुरू आहे. कुठेतरी आवाज दाबण्याचा, कुणी बोलायला लागलं की त्याच्या विरोधात बोलायचं आणि म्हणजे कुठलाच अभ्यास नाही. मागणी कुणाकडे करायची, कुणावर दबाव टाकायचा ते सोडून ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं, ओबीसी नेत्यांना दबाव टाकण्याचा, ओबीसी नेत्यांना गलीच्या भाषेत बोलायचं, हे चुकीचं आहे ना. जरांगेने अभ्यास केला पाहिजे. खोके तर त्यांनी घेतलेलेच आहेत. त्यांनी स्वतःच मान्य केलं होतं की काहीतरी 100 खोके, मग त्यांच्या याच्यामध्ये 100 खोक्यांचा अपार झालाय म्हणून. आणि 100 खोक्याचा झाला असेल तर जास्त, त्याच्यापेक्षा 200-500 खोक्यांचा झाला असेल. त्यामुळे खोक्यांचा प्रश्न खरं तर त्यांना विचारला पाहिजे. त्यांनी 100 खोक्यांचा अपार झालाय म्हणून सांगितलंय ना, मग तुम्ही त्याच्यात रिअलिटी काय आहे हे जरांगेंनाच विचारलं पाहिजे. तुमच्याकडे पुरावे काय आहेत त्याच्यात खोक्याचा व्यवहार झालाय? हे बघा, रात्रीच खेळ चाले,
रात्रीच्याला जर मंत्री येऊन भेटत असतील तर मंत्र्यांचं काम काय? रात्रीच्याला कोणते जी आर काढायचे, त्यांना रात्रीच्याला कोणते मोठमोठे निर्णय घ्यायचे? शेतकऱ्याविषयी घ्यायचेत, ओबीसी विषयी की दलिताविषयी घ्यायचेत, कोणाविषयी घ्यायचे का मराठ्याविषयी घ्यायचे? रात्रीत काय चालतंय नेमकं? आणि ती बंद दाराआड, मीडिया नसते, काही नसतं, फक्त मीडियाला मंत्री गेलेला कळतो, आलेला कळतो. आणि मंत्री न आला तरी इव्हेंट करायचा, एखादा मंत्री न आला तरी इव्हेंट करायचा आणि दुसऱ्या मंत्र्याला बोलायचं, मंत्र्यावर दबाव टाकण्यात. खोके दिसत नाही. खोके मग ते खोके काय दाखवत नेत असतील का? खोके बरोबर ते जिथं जायचे तिथं जात असतील. आणि खोक्याच्या जीवावरच एवढं सुरू आहे ना आज. एवढं म्हणजे मोठा त्यांनी स्वतः 100 खोक्यांचा आमच्या याच्यात अपार झालाय म्हणून सांगितलंय. पण 100 खोक्यात जर स्वतःच माणूस मान्य करत असेल तर कमीत कमी 200-500 खोक्यांचा त्याच्यामध्ये अपार. इन्व्हॉल्वमेंट त्यांनी आरोप केला ना 100 खोक्याचा अपहार झालेला, त्यात ते स्वतः इन्व्हॉल्व नाहीत ना, ते आरोप करतात, त्याचा अर्थ त्या खोक्याशी त्यांचा मग कोण आहे ते त्यांनी सांगितलं पाहिजे ना. याची तर केंद्र सरकारने, राज्य सरकारने सीबीआय मार्फत, ईडी मार्फत खरी चौकशी केली पाहिजे. त्यांनी आरोप केला तर त्याची चौकशी केली पाहिजे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल ना. त्यांचे कोण सहकारी आहेत, त्यांचे कोण मित्र आहेत, त्यांचे कोण आंदोलन चालवणार आहेत, हे त्याच्यात काय सगळं दूध का दूध पाणी का पाणी बाहेर येईल. त्यामुळं केंद्र आणि राज्य सरकारला माझी विनंती आहे, त्या खोक्यांची ईडी मार्फत चौकशी झाली पाहिजे, सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. आणि ह्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे एक आंदोलन किती खोक्यात जातंय. एक आंदोलन म्हणजे महाराष्ट्राला आजपर्यंत असं आंदोलन कळलं नाही की त्याची खोक्याची भाषा आहे आणि इथून पुढे बी कळणार नाही. तसं एकमेव आंदोलन जे फक्त खोक्यांची भाषा करतं, म्हणजे ते खोक्यांची भाषा करतात, त्यामुळे त्यांची खोक्यांची चौकशी झाली पाहिजे. शासकीय आंदोलन आहे असा आरोप आमचं म्हणजे आमच्या मागं कोण शासकीय आहे? जरांगीच्या मागं तर आम्ही वारंवार सांगत असतो, मुख्यमंत्र्याचा हात आहे, तुतारीवाल्यांचा हात आहे. परंतु विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री यांना पूर्ण राज्याचं दायित्व दिलेलं असतं. 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, मराठा असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, यांना सगळ्यांना सारखा न्याय देण्यासाठी त्यांनी संविधानाने शपथ घेऊन राज्य चालवण्याची शब्द दिलेला असतो. आणि ते जर कुठेतरी एकाच समाजाची भूमिका मांडत असतील, एकाच समाजाच्या आंदोलनाचा लाड करत असतील आणि ते कुठलाच अभ्यास मी तर मुख्यमंत्र्यावर आरोप आहे, मुख्यमंत्र्यांचाच कुठलाच अभ्यास नाही. मुख्यमंत्री दररोजच GR काढत असतील तर मुख्यमंत्र्यांना कुठली GR काढायचा नाही काढायचा अधिकार नसताना जर GR काढत असतील तर मुख्यमंत्र्यांनी याचा विचार केला पाहिजे. आणि येणाऱ्या काळात त्यांनी जे GR काढलेत ते कोर्टात तर टिकले पाहिजे ना. म्हणजे काहीतरी समाजाला, प्रत्येक समाजाला फसवण्याचं काम, प्रत्येक समाजाला डोपरावर गुळ लावून गुळ दाखवण्याचं काम मुख्यमंत्री आणि ते शंभूराज देसाई करण्याचं काम करतात. आणि शंभूराज देसाईंना काल हाकेसर बोलल्याचा एवढा राग जर येत असेल तर शंभूराज देसाईंनी आजच्या हाकेसरांच्या प्रश्नावर उत्तर द्यावं की त्यांनी दारूचे गुत्ते दिले कुणाला. म्हणजे तुतारीवर आरोप करताय, तुतारीवर तुम्ही कसं काय आरोप करू शकता? कारण तुतारीचे सगळे व्यवहार तर तुम्हाला माहित होते. हे बघा, तुतारीच्या पक्षामध्ये मी स्वतः होतो, परंतु त्यामुळेच मी तुतारी सोबत फारकत घेतलेली. तुतारी हा पक्ष अत्यंत जातीवादी, पक्षात गेल्याच्या नंतरच माणसाला कळतं, तोपर्यंत कळत नाही. मला सहानुभूती, मी म्हणायचो आदरणीय शरदचंद्र पवार साहेब पुरोगामी विचाराचे जाणते राजे महाराष्ट्राला. आम्ही वारंवार सांगत आलो की 1993-94 पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला, परंतु तो पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला नव्हता, ते विश्वनाथ प्रताप सिंग तत्कालीन पंतप्रधान यांनी लागू केला होता. म्हणजे यांना करावाच लागणार होता, नाईलाजाने यांनी ते इथं महाराष्ट्रात लागू केला. मग त्यामुळं आम्हाला वाटायचं की पवार साहेब कुठेतरी आहेत बाबा, ओबीसींना न्याय देतील, याला देतील, त्याला देतील. पण पवार साहेब जर घरातच सर्व पदं लागत असतील, सर्व त्यांचे नातवंडापर्यंत तयारी त्यांची असते. पक्षपाताचा विषय, तुम्ही जो खोक्याचा आरोप तुतारीवरती करताय, तुम्ही तर तिकडे होता त्यावेळेला असे काही व्यवहार चालायचे, कशा भानगडी असायचे? बघा, मी त्यावेळेस असतानाच मला हे जाणवलं, या मतदारसंघातील प्रतिनिधींना वायर, म्हणजे जिथं कुठं नेटवर्क मिळत नसल्यामुळं त्यांच्या कारखान्याहून जर वायर इथं तुमच्या आंतरवाली सराटीत पुरवण्याचं काम केलं असेल तर ती काय फुकट तयार होत नाही ना. वायर जर इतक्या लांब तुम्हाला कनेक्शन द्यायचं म्हटलं त्याला काहीतरी खर्च येत असेल ना. आणि त्यांनी पूर्ण वेळोवेळी त्यांच्या कारखान्यावर बैठका होतात, त्यांचे कर्मचारी याला सपोर्ट करतात, त्यांचे कर्मचारी इथं संयोजन समितीमध्ये असतात. म्हणजे कुठंतरी यांचे खोके, यांची रसद, यांचा पाठिंबा असल्याशिवाय होणार नाही ना. आणि जरांगे उपोषणाहून उठल्याच्या नंतर जरांगेंना रातोरात बसवण्याचं काम या तालुक्याचे प्रतिनिधी आणि रोहित पवारांनी केलं. हे सगळं जग जाहीर झालेलं आहे ना. त्यांनी नाही म्हणून सांगावं, त्यांनी पुरावा द्यावा, कसं काय नाही दिलं तर. या सगळ्या गोष्टी पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. त्यामुळं तुतारी जातीवादी आहे हे सर्व महाराष्ट्राला आता कळालेलं आहे. सरांचा एक प्रश्न आहे, तुम्ही बोलताना मध्यंतरी संतापाने झक मारत होता का, असा असंवैधानिक शब्द वापरला, बेअक्कल आहे अशा स्वरूपाचे सुद्धा शब्द वापरले. तर या भाषेमध्ये जरांगे तुम्हाला कधी टीका करत नाही?
जरांगे टीका करतात, जरांगेकडे उत्तरच नाही. जरांगेच्या शिव्या आजपर्यंत काढल्या ना, त्या किमान एक कंटेनर भरतील एवढ्या शिव्या आहेत. आणि आम्ही गावगाड्यातली 18 पगड जातीतली माणसं आहोत. आम्ही सकाळी उठल्या उठल्या शिव्यानं सुरुवात करतो. त्यामुळे जरा आमच्या पण एका दुसऱ्या शिव्याचा ऐकू द्या ना. हा, यांच्याच ऐकायचे का? टन्नान चिन्नान कन्नान काय 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 असतो ते. आज सुद्धा जाऊ द्या ना शिवी एखादी. आज सुद्धा दिली ना हा, त्यांनी. आज हे बघा, आज पण शिव्या दिलेत. शेजारी माता भगिनी बसली आणि त्याने एक एवढा वाईट मान खाली घालणारा त्या माता भगिनीला घालणारा शब्द त्यांनी वापरलाय. बोलू का आम्ही? नाही ना, आम्हाला घ्यायला पण नको वाटतं. म्हणलं की आम्ही गावगाड्यातली, गावकुसाच्या बाहेर डोंगरात पाड्यावर तांड्यावर वस्तीवर राहणारी माणसं आहे. आम्ही सकाळी दिवस आमचा सुरू होतो शिवीनं. आम्ही जर शिव्या द्यायला लागलो ना, महाराष्ट्राच्या मराठी साहित्यामध्ये अजून अनेक शब्दांची भर पडेल. पण आम्ही संविधान मानतोय, प्रमाण भाषा मानतोय. आज 1-2 गेला असेल शब्द, सण करावा तेवढा. कधी गेला बी पाहिजे ना. कारण 2 आणि 3 रनावर खेळत असताना क्रिकेटर कधीतरी एखादा सिक्स पाहिजे असतो क्राऊडला, टाळ्या शिट्ट्या वाजवायला. त्यामुळे एखादा सिक्स घ्यावा ना. चालतं सर. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.